शेतकरी मित्रांनो, आपल्या सैन्य आधुनिक फार्म शेती व्यवसाय चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय व शेतीमध्ये नवीन सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व शेतकरी मित्रांच्या मुलाखती घेत असतो. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर भाऊ, प्रथम तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. माझं नाव प्रवीण शिवाजीराव बांगर. आम्ही राहणार प्रॉपर हिंगोलीचे. तर आम्हाला सांगा, तुमचा हिंगोली पासून किती किलोमीटर अंतरावर हा दूध डेअरी फार्म? हा हिंगोलीमध्येच येतो. MIDC एरिया आहे. नर्सी टी पॉइंट म्हणून आमच्या शहराच्या लगतच आहे, 2 किलोमीटर अंतरावर. तर हा आपण ते कधी सुरू केला? याला सुरू होऊन 6 वर्ष होत आहे. तर ही संकल्पना तुमच्यामध्ये कशी आली? हा, पूर्वी वडील शेती बघायचे, आई वडील शेती बघायचे, पण आम्ही सर्व्हिस मध्ये असल्यामुळे आम्ही येत नव्हतो. परंतु नंतर वडील एक्सपायर झाल्यानंतर, वारल्यानंतर शेतीमध्ये काय करावं, त्यामुळे इथं दुग्ध व्यवसायाचं एक संकल्पना आली. आईचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही? हा, म्हणजे आईच मागं पुढे बघते सगळं शेतीमध्ये, रोजचं येणं जाणं शेतीचं, आणि शेतीवर जास्त सगळं पाहण्याचं काम आपल्या आईकडे आहे. हो हो हो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, की यांचा आता चला डेअरी फार्म मी तुम्हाला दाखवत आहे. तर चला या. तर बघू शकता सुंदर नियोजन यांचं आहे. लक्ष देणं आणि या गोष्टीकडे वळणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण एकदा सर्विसला माणूस लागलं तर जास्त तिकडे लक्ष देते आणि तिकडे पण दुर्लक्ष होते. तर आम्हाला सांगा, आता हे आपला मत संचार आहे आणि आपल्या सोबत हे आपले सहकारी आहेत का? हा भैया लोक आहेत. डेअरी हे सांभाळतात पूर्ण. डेअरी मधलं काम, दूध काढण्यापासून तर चारा टाकण्यापर्यंत, दूध रेडी करून देण्याचं काम यांचं पूर्ण हेच बघतात. तर भैया जी, आप मुझे बताइए कि आप कितने पैसे हैं यार? टोटल अपने पास छोटे बड़े सब 40-42। इसमें से दूध कितने देते? अभी इधर की भैंसा गाभन है, हाँ, पार्टिया, और अंदर की जो है सभी दूध की भैंसा है। तो आप जो सुबह दूध निकालते, तो टाइम कितने टाइम से अपना काम चालू हो जाता? सुबह से? सुबह 4 बजे से चालू होता है, हाँ, और 9 बजे अटक जाता है। ऐसा है। हाँ, तो 4 बजे दूध निकालते? हो, 5 बजे से दूध निकालते, 4 बजे से मतलब काम चालू होता है। साफ सफाई होता है, चारा बेरी डालना और सर्दी ढेर डालना, फिर 5 बजे से दूध निकालना चालू होता है, 6 पौने 6 बजे अटक जाते हैं। ऐसा है। हो, तो फिर दूध निकालने के बाद क्या डालते खाने में? नहीं, खाना पहले डालते हैं, उसके बाद सर्दी ढेर डालते हैं। हाँ। और दूध निकालना हो गया, बाद में साफ सफाई करके पानी पिलाए, हो गए। और अपने आदमी दूध कितने लीटर निकलता है? 150 लिटर. अंदाज से लीटर? आता 150 लिटर पर्यंत चाललं दूध, दोन्ही टायमाचं मिळून. हो. आणि दूध कुठं डेअरीला देता का? एक टाइम सकाळी हॉटेलला जाते, पूर्ण हॉटेलला जाते आपलं, आणि सायंकाळी एक डेअरीला घेतात. ते चिल्लर मध्ये विकतात, ते आपल्याकडून ठोकून घेतात. तरी एकंदरीत तर कमी जास्त तो प्रमाण होते. तरी महिन्याकाठी किती दुधाचं उत्पन्न आहे आपल्याला? याचा उत्पन्नाचं कॅल्क्युलेशन वर्षातच लावून लागते, कारण की ड्राय पिरियड असते म्हशीचा, 3-4 महिने ड्राय पिरियड असते, त्यामुळे महिन्याला हिसाब लावता येत नाही. वर्षाला कॅल्क्युलेशन आपल्याला शेणखत, म्हशीचे पिल्ले, त्याची वाढ आणि दुधाचा उत्पन्न, याचा कॅल्क्युलेशन आपल्याला वर्षाला लावता येते. तरी आपल्या एकूण खर्चामधून 20 ते 25% मुनाफा 100% होते. आणि मला एक सांगा, आता जी आता ही म्हशी आपण पूर्ण विकत घेतली, तर आपल्या किती कमीत कमी किती म्हैस आहे आणि जास्तीत जास्त किती म्हैस आहे? ह्या टोटल म्हशी 2 लॉट मध्ये आपण हरियाणाहून आणल्या होत्या. तर आपल्या इथं 18-20 लिटर देणारी म्हैस बी आहे, आणि कमीत कमी 12 लिटरच्या खाली म्हैस नाही आपल्या इथं.
बरोबर. हो, आणि हायेस्ट आपल्याला 18 ते 20 लिटर पर्यंत दूध दिलेले आहे आणि आता बी आहेत आपल्याला. हरियाणा आणले का? हा, दोन्ही या सर्व हरियाणाच्या म्हशी आहेत. बरं. 12 लिटर देणारी म्हैस आपल्याला किती पडली असणार हरियाणामध्ये? हा, 12 लिटरची आता जवळपास आता मला 5 वर्ष झाले आणून. तिथं कॅल्क्युलेशन समजा 8,000 रुपये लिटर माग ॲव्हरेज लावला, 12×96 1 लाखापर्यंत समजा आपल्याला मिळून जाते 12 लिटरच्या. बरं. आणि त्याच्या बाद तुम्हाला जर दूध जास्ती दुधाची घ्यायचं असेल तर तिचं पैसा मग त्या पद्धतीने वाढत जातो. पण आणि आणायचं भाडं वेगळं आहे. हा, आणायचं भाडं तर वेगळं लागतो. तर तिकडे काही आपल्याला भागात समजली बा काही शेतकऱ्याची फसवणूक होती, तर तुम्ही कोण्या माध्यमातून गेलती बा काही? नाही, फसवणूक वगैरे काही होत नाही. तिथं समजा असंच मित्राने कॉन्टॅक्टद्वारे गेलो आम्ही. असं पहिल्या वेळेस गेलो आम्ही, आम्हालाही वाटलं की काय कसं काय, पण आम्ही 2 वेळेस जाऊन आलो. आणि ते मित्रवाणी आणि घरच्यावाणी संबंध तिथं झालेले आहेत. आता बी ते बी इकडं येऊन गेलेले आहेत, आपल्या इथं बघून गेले तर आपल्या इकडचं वातावरण येते. आणि असं काही प्रॉब्लेम नाही तिथं, फसवणुकीचं काही कारण नाही. तर शेतकरी मित्रांनो, नक्की जर आपण चांगल्या माध्यमातून ओळखीने जर गेलं तर आपली काही फसवणूक होणार नाही. तर आता आपल्याला इथे शेती किती आहे? आपली इथं 10 एकर जवळपास शेती होती आहे. तर मग आता याची शेणखत विक्री करता का आपल्या शेतीला? हो, करतो ना. उन्हाळ्यातून आता शेणखत न्यायला येतात लोक, तर उन्हाळ्यात शेवटी शेणखत घेऊन जातात लोक. शेणखतातून पण आपल्याला उत्पन्न चांगले. हो. आणि हे काही जण आता दुग्ध व्यवसाय करतो म्हणलं की असे छोटेवाले वगैरे ठेवत नाही, तर तुम्ही असे वगैरे कुठे वाढवता का? हो, आमच्यात वगैरेपासून म्हशी तयार झालेल्या आहेत त्या समोरच्या. असं का? हो, ते वाढवणच लागणार आहे त्याचं उत्पन्न. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं, आपण दुग्ध व्यवसाय तर करतो पण अशा वगैरेपासून जर म्हशी वाढवल्या, नियोजन चांगल्या पद्धतीने केलं तर नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकतं. आणि ही यांची जी संकल्पना आहे, तर जे लक्ष देतात आणि यांचे सहकार्य ती पण तिथे आल्यावर थोडीशी आपल्याला दिसलेलं आहे. आणि यांची आपण खूप मनापासून यांचं कौतुक करतो. आणि तर मला सांगा, तिकडे तुमचा बायोगॅस दिसाय आहे ना? हा, गोबर गॅस प्लांट केलेला आहे. बरोबर. इथं गोबर गॅस प्लांट केलेला आहे, याला झालं 1 वर्ष झालेलं आहे. हा हा. आणि त्याच्यावर आता इथं आपले भैयाजी. हा, त्याच्यावर आपल्या भैयाचा स्वयंपाक होते आणि गडी बी येतो त्यांचा बी स्वयंपाक होते. जसं 2 फॅमिलीचा स्वयंपाक आता होतो. है की नाही? तर भैयाजी आम्हाला सांगा, सकाळचे नियोजन सांगलं, संध्याकाळचे अभी शाम के टाइम का नियोजन कैसा रहता? हमको ये 2:30 बजे से चालू करते हैं। हाँ, पहला गोबर उड़ते तेल, फिर गवान साफ करते, चारा डालते, फिर तड़की ढेर डालते, पानी पिलाते, साफ सफाई उनको धोना धाना करते, फिर 5 बजे से दूध निकालना चाहिए, 4:30 बजे से ऐसा है. आपली आपल्या पास कुठली मशीन घ्यायची? हो, आपल्या तर तर मला सांगा, एकंदरीत आपले हिरवे पाण्यामध्ये आपल्याला काय काय? आपल्या तर सध्या नेपियर घास आहे आणि ऊसाची वाढे आपण कंटिन्यू आता चालू आहे. आपल्याला हो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला यांचं नियोजन तरी दाखवत आहे की हे इकडं उतार असेल, ही कुठली मशीन आहे का? हा, एक कुटी मशीन. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, कुटी मशीन यांची ट्रॅक्टर मोठी आहे का? ट्रॅक्टरवरची कुटी मशीन आहे. एवढी जनावर म्हणल्यावर मोठीच आपल्याला कुटी मशीन. हो, आमच्याकडे छोटी होती, आता जनावर वाढल्यामुळे ट्रॅक्टरची कुटी मशीन घेण्यात आली आहे आणि याच्यामुळं कुटी करण्यास सुविधा होते. इतके जनावर असते. तर ही कितीला पडली सर? ही 2 लाखाची कुटी मशीन आहे. बरं. किती दिवस झालेला? हिला 1 वर्ष होत आहे कुटी मशीनला. म्हणजे हात वगैरे जाण्याची काही चिंता नाही? नाही. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, जसं आपलं हल्लेर राहते त्या पद्धतीने ती कुटी मशीन आहे आणि त्या पद्धतीने याचं नियोजन. तर कुटी मशीनचं नियोजन कसं करता सर? म्हणजे तुतार आणि ओला तुतार करते? हो, आता हे कुटी केलेली आहे, याच्यामध्ये मध्ये ऊसाची वाढ येतं आणि त्याच्यावर सुका चारा टाकलेला आहे.
तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी केलेला आहे हिरवा चारा आणि त्याच्यावर इथलं तुतार, इकडं तुतार, हरभरा, तूर, सोयाबीन, तूर टाकलेला है। तर भैया जी आप मुझे बताइए, ये ऐसा दो 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 टाइम भी ऐसा डालते हैं खाना मिक्स करके, तो ये ज्यादा खाते कि अलग अलग करके ज्यादा खाते कुछ ऐसा कुछ? नहीं, बराबर चारा तो दोनों टाइम से डालते हैं। हाँ, पर एक टाइम ज्यादा लगता है तो तो मिक्स करके डाल मिक्स करूनच चांगलं खातात ते, हाँ, ये ऊपर से डाले सोख रहा है। हाँ, मिक्स करून चांगलं खातात ते. ऐसा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे यांचे नियोजन आहे त्या गोष्टीचं. तर असं आता कुठार एकंदरीत आपल्या इतक्यात पण आणत असेल ना तुम्ही? हो, आता सीझन सुरू होते, आता हे कुठार आणून टाकतात हे. हा, सगळं टनानं आपण घेतो काटा करून, डायरेक्ट इथं गाडी येते आणि हाईट जास्त असल्यामुळं डायरेक्ट मधात लोड होते. बाकी ते केलं आहे. हो, मजुराचं काम नाही, लोटायचं काम नाही. एकदा कुठार टाकल्याच्या बाद जेसीबीनं पूर्ण लोटून घेतो आपण हे. कुठार आता हरभऱ्याचं गेल्या वर्षी जात नाही, चालू सीझन झालेलं आहे हरभऱ्याचं, आता आलेलं आहे. हे तुरीचं आहे, गेलं सोयाबीनचं होतं आणि आता पूर्ण गोदाम हा भरून जातो 12 महिन्याचा. तर एवढं कुठार पुरे होते का आपल्याला? एवढं पुढं 8-10 महिने पुरते. त्यानंतर सोयाबीनचं सीझन आलं की काही प्रमाणात 2-4 महिने डबल सोयाबीनचं घ्यायचं आणि डबल उन्हाळ्यामध्ये वर्षभराचं नियोजन करायचं आपण. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचं तिच्या कार्याचं परिवर्तन आहे. तर आता आपण सर्वात नियोजन शेतकऱ्याचे लागत नाही त्या नियोजनाचे, कारण सर्वांना जाणण्याची इच्छुकता आहे की बाकी कार्याचं नियोजन लागते, पण आता आपल्याला झेप आणि याबद्दल माहिती घ्यायची आहे. तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, तयार झालेला आहे त्याच्या वेळेला, त्याबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत. हे बघू शकता आणि हे बघू शकता. भैया जी आप मुझे बताइए, ये जो आपने ये भी अपना टैंक रखा, ये क्या है? ये अपना पार्थी जो है ना, हाँ, उसको डालती है, दूध वाली जो है इसको डालती है. शेतकरी मित्रांनो, ही जी आपली पार्ट्यामध्ये असते त्यांना दूध देणाऱ्या म्हशीचं आहे. तर आप मुझे बताइए भैया जी, इसमें कितना डालते आप लोग, ढेप कितना डालते? इसमें 15 किलो ढेप है और ये 15 किलो ये बारली आपलं चौका बार है, सुकं पाणी, और ये चोकर. 20 किलो ये डालते चोकर. शाम आप सुबह दोनों टाइम. और भैंसों को एक भैंसों को कितना अंदाज से देते? 5 किलो की लग देते. 5 किलो. ठीक है, तो देख सकते बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे यांचं नियोजन आहे आणि नियोजन अति उत्तम. आणि भैयाजी तर यांचं आणि ते पण भैयाजी यांच्या सोबत आहे. आपल्याला बघत नाही. आणि हे बघू शकता बाहेर मुक्त संचार पण केलेला आहे. तर मुक्त संचार बद्दल पण आपण माहिती घेणार आहोत. त्यांचे पण नियोजन कधी केले आहे, कशा प्रकारे. अरे इकडे तर ही जुनी मशीन होती का सर आपल्याकडे? हा, ही जुनी होती कुटी मशीन. तर आम्हाला सांगा, आता ही शेड कधी केली? हे शेड 1 वर्ष झाले याला. 1 वर्ष का? हा मुक्त गोठा करण्याची संकल्पना असून याच्यामध्ये आता दावणीचं काम चालू आहे इथं एक साईडला आता, आणि इजामध्ये मुक्त आणि इकडे बी मुक्त सगळं म्हशी सोडण्यात येतं. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, तर मग हे शेण नाही, आता तर उन्हाळ्यामध्ये शेण काढायची गरज नाही. पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेण काढणं लागते. उन्हाळ्यामध्ये आता शेण काही त्रास नाही त्याला, त्यांना तर चांगलंच होते. हा, वगारी बिना दूध देणाऱ्या म्हशी फक्त सोडून देतो. तर आता हे चारा क्षेत्र किती असेल आपलं? चारा सध्या 3 एकर मध्ये लावलेला आहे.
3 एकरचा एकंदरीत चारा पुरेल सध्या. हो, एक टाइम पुरते चारा, हिरवा चारा एक टाइम 25-30% चारा पुरते. बाद में कमी पडला तर आपण ऊसाची वाढी घेतो होय. आणि 50% सुका चारा आणि 50% हिरवा करतो. तर एकंदरीत मला सांगा या शेतात किती खर्च आला? शेडला या तसं काही कॅल्क्युलेशन केलं नाही, हो ना. तरी 4-5 लाखापर्यंत खर्च आला असेल. बेड सगळं पूर्ण बेड शेड आणि एकंदरीत ते शेड आपलं ते आहे ना, गेलं किती असणार? हे सुरुवातीला छोटं छोटं करत गेलो मी 6 वर्ष अगोदर. सगळं स्टेप बाय स्टेप करत गेलो. तर बघू एकदमच सर्व पैसा टाकून बनवायला जमत नाही. या धंद्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टी करणं लागतात, जशी गरज भासेल तसं. तर शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी गोष्ट आहे की टप्प्याटप्प्याने करत आणि नियोजनबद्ध केलं तरच आपण याच्यात पुढाकार येऊन आपल्याला जसं आलं तसं सक्सेस होऊ शकतो, आहे की नाही? हो हो. तर भैया जी एक बात बताइए, अब इससे भैंसे है और वो एक रेडा भी दिख रहा है, रेडे कितने हैं आपके पास? अब ये तो मोटा में एक है, बड़े में एक है बने एक तयार करायला तैयार की गई है। ते तयार करायला. नाथ वाला वेतन वाला. ये मोठी जो आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आमच्याकडे 2 रेडे आहेत. ते आता मोठा आहे तिकडे आणि इथं तयार व्हायला. तर अभी वो लगता क्या? हो तर मग तर बाहेरच्या पण म्हशी काय घेता काय तसं काय हो, बाहेर ते येतात ना, घेतात? आजूबाजूच्या डेअरीवरचे म्हशी घेऊन येतात. बरं. हो, त्यांना काय रेट देता? त्यांना 500 रुपये चार्ज आहेत. बरं. हो. चालतंय. म्हणजे एकंदरीत शेतकरी मित्रांनो बघू शकता, तुम्हाला ती पण मी गोष्ट सांगितली आहे की एवढ्या म्हशी मग आपल्या पण म्हशी घेऊन होता आपला पण खर्च वाचते आणि बाहेरचं उत्पन्न पण. हो हो हो. तर नक्की शेतकरी मित्रांनो यांचं जे नियोजन आहे तुम्हाला कसं वाटलं आपल्याला नक्की कमेंट मध्ये लिहा आणि आपल्या युट्यूबला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान